Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत, दॅट इज प्लांट फिजिओलॉजीचा लास्ट चॅप्टर, दॅट इज द प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, आय होप की म्हणजे तुम्हाला प्लांट फिजिओलॉजी पूर्ण म्हणजे 3 चॅप्टर आहेत, हा लास्ट 1 चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये असं जास्ती समजून सांगण्यासारखं असं काही नाही आहे, म्हणजे ऑलमोस्ट हा काय म्हणतात असं पाठ करायसारखं चॅप्टर आहे. सो आय होप की म्हणजे मी माझं ट्राय करेन की बेस्ट तुम्हाला समजून सांगायचा, म्हणजे पाठ करायचा, परंतु यू जस्ट हॅव टू रीड. म्हणजे तुम्हाला ह्यावरती थोडंसं जास्त तुम्हाला काय वर्क करावं लागेल. ओके, जसं की पाठीमागचे 2 चॅप्टर होते त्यासारखं थोडंसं जास्ती समजून सांगण्यासारखं काही नाही. यामध्ये सगळं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा सरळ सरळ पाठ करायला लागणार आहेत. ओके, सो लेट्स कंटिन्यू. ओके, पहिला काय पॉईंट आहे, दॅट इज द ग्रोथ. ओके, फर्स्ट वन इज द ग्रोथ. ओके, ग्रोथ म्हणजे काय म्हणतात, व्हॉट इज ग्रोथ. ग्रोथ इज रिगार्डेड मोस्ट फंडामेंटल अँड कॉन्स्पिक्युअस कॅरेक्टर. ओके, मोस्ट फंडामेंटल अँड कॉन्स्पिक्युअस. ओके, कॉन्स्पिक्युअस. व्हॉट इज ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ कॅन बी डिफाइंड ॲज इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज इन साइज ऑफ ॲन ऑर्गन ऑर इट्स पार्ट ऑर इंडिव्हिज्युअल. इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज, एवढं लक्षात ठेवायचं. इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज. ओके, इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज, बस एवढं लक्षात ठेवायचं. जनरली ग्रोथ इज अकॉम्पनाइड बाय मेटाबॉलिक प्रोसेस. ओके, मध्ये काय येते, मेटाबॉलिक प्रोसेस. ओके, मेटाबॉलिक दॅट इज काय, मेटाबॉलिक म्हणजे काय, दॅट इज द कॅटाबॉलिक प्लस ॲनाबॉलिक दॅट ऑकर ॲट द एक्सपेन्स ऑफ एनर्जी. देअरफॉर फॉर एक्झाम्पल एक्सपेन्शन ऑफ लिप इज द ग्रोथ. येस, म्हणजे ग्रोथ रिलेटेड काय, दॅट इज द फंडामेंटल अँड कॉन्स्पिक्युअस असते आणि रिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज. ओके, आणि मेटाबॉलिक प्रोसेस दॅट इज कॅटाबॉलिक प्लस ॲनाबॉलिक. ओके, कॅटाबॉलिक प्लस वेट just a minute. राईट, कॅटाबॉलिक प्लस ॲनाबॉलिक. ओके, डन. त्यानंतर प्लांट ग्रोथ इज जनरली इनडिटर्मिनेट. ओके, प्लांट ग्रोथ इज जनरली इनडिटर्मिनेट. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट. काय म्हणते, प्लांट ग्रोथ इज युनिक बिकॉज रिटेन द कॅपॅसिटी अनलिमिटेड ग्रोथ थ्रू आउट द लाईफ. अनलिमिटेड ग्रोथ. ओके, unlimited growth throughout the life. This ability of plant is due to the presence of meristems at the certain locations in the body. कशामुळे असते, मेरिस्टेममुळे. The cells of meristems have the capacity to divide and self-perpetuate. The product, however, soon loses the capacity to divide and such the plant body. This form of wherein new cells are always being added to the plant body. Activity of meristem is called open form of growth. ओके, ह्याच्यामध्ये आणखी काय असते, ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. ओके, म्हणजे काय म्हणते माहिती आहे का, अनलिमिटेड ग्रोथ असते. अनलिमिटेड ग्रोथ कशामुळे असते माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी मेरिस्टेमॅटिक सेल्स प्रेझेंट असतात. ओके, मेरिस्टेमॅटिक हे प्रेझेंट असल्यामुळे ना काय होतं की आपण बघितलेलं 6व्या चॅप्टरमध्ये बघितलेलं मेरिस्टेम ॲनाटॉमी चॅप्टरमध्ये बघितलं नव्हतं का, मेरिस्टेम प्रेझेंट असलं ते ग्रोथ करते दॅट इज ती ग्रोथ करते, म्हणजे त्या डिवाईड व्हायची कॅपॅसिटी जास्त असते. सो प्रोडक्ट सेल डिवाईड होणार अगेन सेल्स हे होणार, दॅट इज द काय म्हणतात, म्हणजे कॅपॅसिटी डिवाईड अँड मेक द प्लांट बॉडी. ओके, ओपन फॉर्म, ह्याला काय म्हणतात, ओपन फॉर्म ऑफ द ग्रोथ. दॅट्स ऑल इन चॅप्टर यू हॅव स्टडीड. root apical meristem and the shoot apical meristem. Yes, that's the okay, done. परत त्यानंतर काय म्हणते, प्रिन्सिपली डायकोटिलेडन्स. येस, म्हणजे द लॅटरल मेरिस्टेम्स, ही सगळं आपण पाठीमागं बघितलेलं आहे. ओके, नाव ग्रोथ इज मेजरेबल. नाव
growth is measurable. Growth at cellular level is principally amount of protoplasm. Cellular level ला काय, cellular level, okay, cellular level ला काय, amount of protoplasm, okay, amount of protoplasm. Since increase in protoplasm is difficult to measure, हे आहे त्यामुळे आपण कशाने मेजर करतो, दॅट इज द इन्क्रीज इन फ्रेश वेट, ड्राय वेट, परत इन लेंथ, एरिया, वॉल्यूम अँड सेल नंबर. यू मे फाइंड अ सिंगल मेज रूट अपायकल मेरिस्टेम कॅन गिव्ह राइज टू 17,500 न्यू सेल्स पर आवर. ओके, सिंगल मेज किती, 17,500 पर आवर. ओके, that is the per. Whereas cells in a watermelon may increase size up to 3.5 लाख टाइम्स. ओके, हे सगळे आहे अशी आकडे लक्षात ठेव. ओके, वॉटरमेलन किती, 3.5 लाख टाइम्स. ओके, द फॉर्म ग्रोथ इज एक्सप्रेस सेल नंबर. बरं, त्यानंतर while the latter expression, while the growth of pollen tube is measured in length. pollen tube मेजर लेंथ केली जाते आणि डॉर्सिव्हेंट्रल लिपचा सरफेस एरिया इन्क्रीज केला. दॅट्स ऑल. ओके, डन. एवढं लक्षात ठेवायचं. यात काही असं समजून सांगणार काय यार, म्हणजे काय समजून सांगायचं त्यात. ग्रोथ सेल्युलर लेवलला कशी होणार, ऑब्विसली इन्क्रीज इन प्रोटोप्लाझमने इन्क्रीज होणार. आणि त्यानंतर जर हे डायरेक्टली नाही मेजर करू शकत, सो आपण कसं मेजर करतो, दॅट इज फ्रेश वेट, ड्राय वेट, लेंथ, एरिया, वॉल्यूम, सेल नंबर ह्यानं मेजर करतो. दॅट इज दी सपोज मेज रूट अपायकल मेरिस्टेम घेतलं ते ऑलमोस्ट 17,500 पर आवर राईज करतं आहे. आणि ते जो वॉटरमेलन बघितलं तर साईज आहे ती 3.5 लाख टाइम्स वाढते. ओके, आणि त्यानंतर ग्रोथ इज एक्सप्रेस इन सेल नंबर, द लॅटर साईज ऑफ द सेल. दॅट्स ऑल. व्हाईल द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूबची ग्रोथ ऑब्विसली कशाने आपण मेजर करणार, लेंथच्या ह्याच्यामध्ये. आणि तेच जर लिपचं बघितलं तर सरफेस एरिया. लिहूया काय यार, पोलन ट्यूबचं काय, लेंथ. ओके, आणि लास्ट वन लिप, लिपचं काय, दॅट इज एरिया. ओके, लिपचं एरिया. डन. दॅट्स ऑल. Now phases of the growth. Phases of the growth. Just 1 minute. Done. इथपर्यंत डन आहे. Now this is the second part. ओके, ठीक आहे. इथपर्यंत डन आहे. ओके, ठीक आहे. फेजेस ऑफ द ग्रोथ, आय थिंक हे पुढच्याच आहे का, नाही वेगळं. सो विल कम्प्लीट अप टू ते फेजेस ऑफ द ग्रोथ. पहिला आता काय फेजेस ऑफ द ग्रोथ बघूया. PHA, फेजेस ऑफ GROWTH. Okay, phases of growth. Phases of growth, a period of growth is divided into 3 phases: a meristematic, elongation and maturation. Okay, एवढं लक्षात ठेवायचं. meristematic, then elongation, and last one is the maturation. ओके, मेरिस्टेमॅटिक मध्ये काय होणार, सेल्सचं डिव्हिजन होणार. इलॉंगेशनमध्ये काय होणार, इलॉंगेट होणार. आणि मॅच्युरेशनमध्ये सेल्स कॅपॅसिटी लूज करणार आणि मॅच्युर होणार. ओके, दॅट्स दी, एवढंच ओव्हरऑल एवढं लक्षात ठेवा. काय म्हणतं आहे, येस, द कॉन्स्टंट डिवायडिंग सेल्स both at the root apex and the shoot apex represent the meristematic phase of the growth. The cells in this region rich in protoplasm, obviously, right, possess large conspicuous nuclei. Their walls are primary in nature, thin, cellulosic, abundant plasmodesmatal connections. These walls proximal to the, yes, ह्याच्या proximal just is the meristematic zone, represent elongation zone. ह्याच्या साईडलाच elongation zone असतो.
increased evacuation, cell line, cell new cell wall deposition are the characteristic of the cells in this space. Okay, नंतर further away from the apex there is more proximal, more ह्याच्या हे काय असतं, दॅट इज द फेज ऑफ मॅच्युरेशन. दॅट्स ऑल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार, मेरिस्टेमॅटिकमध्ये सगळं म्हणजे काय म्हणतात, सेल्स इन्क्रीज होणार, म्हणजे काय म्हणतात डिव्हिजन. आणि ह्याच्यात जर काय म्हणतात इलांगेशनमध्ये काय बघितलं तर इलांगेशनमध्ये सेल एनलार्जमेंट, न्यू सेल वॉल डिपोजिशन हे सगळं ह्याच्यामध्ये होणार. ओके, दिस स्पेस. नंतर ह्याचं काय, इलांगेशन लाईज टू अंडरगोईंग फॉर मॅच्युरेशन. Okay, cells of attain their maximal size. That's all. Okay, done. होप की इथंपर्यंत काही डाऊट नसेल. लेट्स रिवाइज. काय काय होतं, ग्रोथ काय फंडामेंटल आणि एकदम मोस्ट फंडामेंटल आणि कॉन्स्पिक्युअस. ओके, इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज. त्यानंतर मेटाबॉलिक प्रोसेसेस आहे, मेटाबॉलिक प्रोसेस. आणि याच्यामध्ये काय होतं, अनलिमिटेड ग्रोथ, दॅट इज ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. म्हणजे काय मेरिस्टेमॅटिक रिजनमधल्या सेल्स ऑब्वियसली ग्रो झाल्यामुळं काय होते, ग्रो होतात, दॅट्स ऑल. आणि ते ऑर्गन वगैरे फॉर्म होतात, दॅट इज द ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. आणि ग्रोथ मेजरेबल असते, त्यामुळे सेल्युलर लेवलला अमाऊंट ऑफ प्रोटोप्लाझम मेजमध्ये 17,500 सेल्स पर आवर. त्यानंतर वॉटरमेलनमध्ये 3.5 लाख टाइम्स. आणि पोलन ट्यूबमध्ये लेंथनं मेजर केलं जाते, आणि लिपमध्ये एरिया. ओके, फेज ऑफ ग्रोथ मेरिस्टेमॅटिक, इलांगेशन आणि मॅच्युरेशन. डन. होप की काही डाऊट नाही राहिलं पाहिजेत. ओके, हा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे ना, काय म्हणतात, हा जो पहिला पार्ट आहे ना, हा तुम्ही स्वतः रीड करून घ्या. काय सांगण्यासारखं असं काहीच नाही आहे. ओके, डन. काय समजून सांगण्यासारखं यार. थँक्यू सो मच. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. बाय बाय.